नमस्कार मित्रांनो. महाभारत हे आपल्या संस्कृतीच्या ऐतिहासिक किंवा आध्यात्मिक पर्वातलं एक महत्त्वाचा भाग आहे. महाभारत ही एक अशी घटना आहे की ज्याच्यानंतर युग बदललं असं मानलं जातं. याच घटनेवर, याच जो कालखंड आहे याच्यावर आधारित असलेल्या एका पुस्तकाची आपण आज ओळख करून घेणार आहोत. पुस्तकाचं नाव आहे युगांत आणि या पुस्तकाच्या लेखिका आहेत इरावती कर्वे. इरावतीजी यांचा जन्म 1905 साली झाला. त्यांचं शालेय शिक्षण जे आहे ते पुण्यात हुजूरपागा इथं झालं आणि त्यांनी फर्ग्युसन्स कॉलेज इथून त्यांचं कॉलेज पूर्ण केलं. त्याच्यानंतर उच्च शिक्षणासाठी त्या जर्मनीला गेल्या. इरावतीजींनी महाभारतावर हे आधारित पुस्तक लिहिलं. त्याच्यासाठी भांडारकर इन्स्टिट्यूटनी जी महाभारताची प्रत काढली होती किंवा त्यांच्या लिखित जे महाभारत आहे त्याचा आधार घेऊन हे पुस्तक लिहिलेलं आहे. या पुस्तकामध्ये त्यांनी निव्वळ महाभारताची ओळख करून दिलेली नाही आहे, तर तर्कशुद्ध विश्लेषण करायचा प्रयत्न केलेला आहे. काय घडलं असेल, कसं घडलं असेल हे सांगणारं हे पुस्तक आहे. हे पुस्तक कुणासाठी आहे तर प्रामुख्याने ज्यांना महाभारताकडं वेगळ्या दृष्टिकोनातून बघायचं आहे, एका वेगळ्या नजरेतून त्या घटना पुन्हा एकदा अनुभवायच्यात, त्यांच्यासाठी हे पुस्तक आहे. हे पुस्तक वाचण्याआधी खरं तर महाभारताची थोडी ओळख असणं गरजेचं आहे, कारण यातनं महाभारताची ओळख होत नाही. ज्यांना या घटनेतले जे पात्र आहेत त्यांची अजिबातच माहिती नाही, गांधारी, कुंती, धृतराष्ट्र किंवा अर्जुन, भीम, नकुल, सहदेव, कर्ण हे जर पात्रच माहीत नसतील, ह्या जर व्यक्तिरेखाच माहीत नसतील तर हे पुस्तक कदाचित तुम्हाला ओळख करून देणार नाही या सगळ्यांची. पण ज्यांना महाभारत माहिती आहे पण एका वेगळ्या नजरेतून महाभारताकडे बघायचं आहे त्यांच्यासाठी हे प्रामुख्याने पुस्तक आहे. हे पुस्तक लिहिताना इरावतीजींनी कुठलाही पूर्वग्रह दूषित ठेवलेला नाही आहे. म्हणजे कौरव वाईट होते आणि पांडव चांगले होते आणि युद्ध झालं आणि पांडव जिंकले असं काही दृष्टिकोन त्यांनी ठेवलेला नाही आहे. प्रत्येक पात्राकडं ते तटस्थ नजरेने बघायचा प्रयत्न करतात. प्रत्येकाच्या वागण्याचं, त्याच्या आचरणाचं विश्लेषण करायचा प्रयत्न करतात. काही ठिकाणी मत थोडं परखडपणे व्यक्त झालेलं आहे, त्याला कदाचित टीकेचाही सूर आहे असंही कोणाला वाटू शकतं. ह्यातले सगळेच मतं आपल्याला पटतील असं नाही, काही पटतील काही पटणार नाहीत. पण हीच एका खऱ्या वाचकाची ओळख असू शकते की सगळं वाचावं, सगळं पटेल असं गृहीत धरू नये. जे वाचलं त्यातलं जे पटलं ते स्वीकारलं, जे नाही पटलं ते सोडून दिलं, हीच खऱ्या वाचकाची ओळख आहे. तर आपण आज युगांत या पुस्तकाची परिचय करून घेऊ, ओळख करून घेऊ. युगांत हे पुस्तक लिहिताना एकेका पात्रावरती एक एक प्रकरण इरावतीजींनी लिहिलेलं आहे. प्रमुख जे पात्र, सगळ्यात पहिलं जे पात्र त्यांनी याच्यात उभं केलेलं आहे ते भीष्मांचं आहे. पितामह भीष्म असं आपण ज्यांना म्हणतो. भीष्म लहानपणापासून त्यांनी आजन्म ब्रह्मचर्य तो स्वीकारलं होतं. लहानपणी त्यांचे जे मोठे भाऊ होते, त्यांच्या आधीची झालेली जी मुलं होती ती त्यांच्यांनी नदीपात्रात सोडून दिलेली होती. शांतनू राजा आपले वडील जे होते त्यांच्या लग्नासाठी म्हणून त्यांनी आजन्म ब्रह्मचर्य तो स्वीकारलं आणि कधीही राजगादी स्वीकारणार नाही, राजा होणार नाही अशी प्रतिज्ञा घेतली. ह्याच प्रतिज्ञेपायी मग त्यांच्या वडिलांनी त्यांना इच्छामरणाचा वरदान दिलं होतं. तसं बघायला गेलं तर त्यांना कसलेच पाश नव्हते, लग्न करणार नव्हते त्यामुळे संसार नव्हता, राजगादी स्वीकारणार नव्हते त्यामुळे राज्यकारभार करायचा नव्हता आणि इच्छामरणही होतं. त्यांना हवं त्यावेळेस हे जग सोडून ते जाऊ शकत होते. मात्र स्वतःसाठी काहीही न करता आपला जो कुरुवंश आहे तो वंश पुढे जाण्यासाठी ते कायम झटत राहिले, त्याचा उद्धार होण्यासाठी, प्रगती होण्यासाठी ते प्रयत्न करत राहिले आणि कुठंतरी न कळत का होईना या वंशाच्या पाशात ते अडकत गेले. इरावतीजींनी परखडपणे असं लिहिलेलं आहे की कदाचित महाभारतातल्या काही स्त्रियांवरती न कळतपणे त्यांनी अन्याय केला. म्हणजे विचित्रवीर्याच्या लग्न लागावं म्हणून त्यांनी अंबिका, अंबालिका यांना पळवून आणलं. पळवून आणल्यानंतर अंबेनी सांगितलं की तिने शाल्वाला वरलेलं आहे, तिने त्याला पती मानलेला आहे, त्यामुळं ती लग्न करणार नाही. त्याच्यानंतर मग भीष्मांनी अंबेला परत पाठवलं, मात्र शाल्वानी लग्न करायला नकार दिला. मग अंबेनी भीष्मांना सांगितलं की तुम्ही मला पळवून आणलेलं आहे, मग तुम्ही माझ्याशी लग्न केलं पाहिजे.
मात्र भीष्मांनी आजन्म ब्रह्मचर्यत्व स्वीकारलेलं असल्यामुळं ते लग्न करू शकले नाहीत. अखेर अंबेनी स्वतःचा देहत्याग केला, स्वतःला जाळून घेतलं आणि कुठंतरी भीष्म पितामह हे त्या स्त्रीच्या तळतळाटाला कारणीभूत ठरले. असंच गांधारी किंवा कुंतीच्या बाबतीतही आहे. गांधारीचं लग्न धृतराष्ट्राशी ठरवलं गेलं, मात्र धृतराष्ट्र हे जन्मांध आहेत, जन्मापासून त्यांना दृष्टी नाही, ही गोष्ट सुरुवातीला गांधारीला माहिती नव्हती. ज्यावेळेस गांधारीला ही गोष्ट कळली की आपला होणारा पती आहे तो पूर्ण आंधळा आहे, त्यावेळी गांधारीने स्वतःचे डोळे बंद करून घेतले. पण कुठंतरी गांधारीवर हा अन्याय नक्कीच होता. तीच गोष्ट कुंतीच्या बाबतीत होती. कुंतीलाही पंडूराजाशी लग्न लावलं, मात्र त्याच्यात काही व्यंग होते, त्यामुळं नकळत का होईना कुंतीवर अन्याय झालाच होता. सगळ्यात मोठा अन्याय म्हणा किंवा सगळ्यात मोठं जे दुर्लक्ष झालं ते झालं द्रौपदीच्या बाबतीत. द्रौपदी वस्त्रहरण ज्यावेळेस द्यूत खेळला गेला आणि युधिष्ठिर जे होते किंवा पाची पांडव दास झाले आणि दासी म्हणून द्रौपदीला ज्यावेळेस त्या सभेत आणलं गेलं आणि तिचं वस्त्रहरण करायचा प्रयत्न केला, दुःशासनाने जे द्रौपदीला आणलं. खरं तर हा प्रसंग भीष्मांनी स्वतःच्या वयाच्या अधिकाराने किंवा शस्त्राच्या अधिकाराने थांबवायला हवा होता. द्रौपदीवर हा अन्याय होऊ द्यायला नाही पाहिजे होता. मात्र भीष्मांनी असं केलं नाही. त्यांनी केवळ तात्विक चर्चा केली, धर्म अधर्म सांगत राहिले. तो प्रसंग त्यांनी तिथंच थांबवायला हवा होता, द्रौपदीच्या मदतीला उभं राहायला हवं होतं. कुठंतरी न कळत का होईना द्रौपदीवर अन्याय झाला, असं इरावतीजींनी स्पष्टपणे परखडपणे यात मांडलेलं आहे. ह्याच्यानंतर जे पात्र आहे ते म्हणजे कुंती. कुंतीच्याही बाबतीत लहानपणापासूनच अनपेक्षित घटना घडत गेल्या. एकतर तिच्या वडिलांनी पहिलं जे मूल होईल ते आपल्या मित्राला दत्तक देईल असं सांगितलेलं होतं, त्यामुळे जन्मदात्या पित्यांनी मित्राला त्यांना दत्तक दिलं. मग दुर्वास ऋषींच्या सेवेसाठी त्यांना ठेवण्यात आलं. कुंतींनी दुर्वास ऋषीची मनापासून सेवा केली आणि त्यामुळंच प्रसन्न होऊन दुर्वासांनी तिला वर दिला, आशीर्वाद दिला की ज्या कुठल्या देवाचं आवाहन करशील त्याच्यापासून तुला पुत्रप्राप्ती होईल. पण दुर्वास ऋषींनी कुंतीचं वय विचारात घेतलं नाही. वय लहान होतं, उत्सुकता होती, त्याच्यापासूनच सूर्यदेवाचं आवाहन केलं गेलं आणि कर्णाचा जन्म झाला. नाईलाजाने कुंती कर्णाला स्वीकारू शकत नव्हती, त्यामुळं पाण्याच्या प्रवाहात कर्णाला सोडून द्यावं लागलं आणि कर्णाच्या जन्मापासून ते कर्णाच्या मृत्यूपर्यंत हे शल्य कुंतीला डाचत राहिलं. तसंच पांडूबरोबर लग्न झाल्यानंतरही ते राजवैभव जे आहे ते भोगू शकले नाहीत. काही काळातच त्यांना वनवासाला जावं लागलं किंवा रानावनात जाऊन राहावं लागलं. तिथं सुद्धा माद्री च्या चुकीमुळे म्हणा किंवा माद्रीमुळे पांडूचा मृत्यू झाला. माद्री सती गेली. मग आपली 3 मुले युधिष्ठिर, भीम, अर्जुन आणि नकुल सहदेव माद्रीची यांना घेऊन हस्तिनापुरात पुन्हा एकदा कुंती आली. मात्र तिथं सुद्धा त्यांना राजवैभव नाही स्वीकारता आलं. त्यांना नदीकाठी ठेवण्यात आलं. तिथं सुद्धा दुर्योधनाने त्यांना जाळून मारण्याचा प्रयत्न केला. कुंती तिथूनही आपल्या मुलांना घेऊन निघून गेली आणि वनवासात मात्र अज्ञातवासात राहिल्याप्रमाणे ते आपली ओळख लपवून राहिले. कुंतीच्या नशिबी सुख असं काही आलंच नाही त्या काळापर्यंत. तरी आपल्या 5 मुलांना एकत्र घेऊन ते आपलं गावोगाव बदलत, ओळख बदलत राहत होते. कुंतीने 5 मुलांना एकत्र का ठेवलं याचं विश्लेषणही इरावतीजींनी केलेलं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की कौरव 100 होते आणि आज न उद्या ज्यावेळेस पांडव मोठे होतील तेव्हा त्यांना क्षत्रिय म्हणून आपल्या राज्यातला हिस्सा जो आहे किंवा राजगादी जी आहे ती मागता आली पाहिजे. त्यामुळं त्या मुलांना मोठं करणं, स्वतःच्या पायावर उभं करणं आणि 5 जणांना एकत्र ठेवणं खूप महत्त्वाचं होतं. कारण कुंतीची मुलं आणि माद्रीची मुलं यांच्यातच जर मतभेद निर्माण झाले किंवा यांच्यात जर अंतर पडलं तर हे एकत्र होऊन कौरवांशी लढा नाही देऊ शकणार. ह्या गोष्टीचा अंदाज कुठंतरी कुंतीला होता. हे मुलं ती एकत्र वाढवण्यामागचा हे तर्क असू शकतो असं इरावतीजींना वाटतं. द्रौपदी जी होती, द्रौपदीचं लग्न 5 मुलांशी लावून देण्यामागचं सुद्धा हेच तर्कशुद्ध स्पष्टीकरण इरावतीजींनी या पुस्तकात लिहिलेलं आहे. द्रौपदी ही 5 जणांच्या एकीचं प्रतीक होतं, त्यांच्या एकजुटीची ती चिन्ह होतं. त्याच्यानंतर द्रौपदी पुन्हा ज्यावेळेस द्रौपदीशी लग्न करून द्रौपदीला घेऊन कुंती राज्यात परत आली, त्यांनी मग
इंद्रप्रस्थात राहायला सुरुवात केली. मात्र तिथं सुद्धा ते फार काळ वैभव उपभोगू नाही शकले. युधिष्ठिराच्या चुकामुळं म्हणा किंवा त्याचा द्यूत जो खेळायचा नाद होता त्याच्यामुळं म्हणा, ते सगळं वैभव घालवून बसले आणि पुन्हा एकदा वनवासाला जावं लागलं. त्याच्यानंतर आल्यानंतर तर युद्धच झालं आणि युद्ध जरी जिंकले तरी युद्धानंतर हस्तिनापूर हे जवळपास ओसाड झालं होतं. सर्व पुरुष जे होते ते प्रामुख्यानं मारले गेले होते युद्धात. हस्तिनापुरात ज्या उरल्या होत्या त्या केवळ विधवा स्त्रिया होत्या किंवा ज्यांची लग्न झाली नाही अशा स्त्रिया होत्या. त्यामुळं कुंतीच्या नशिबी राजवैभव, राजकन्या असून सुद्धा राजवैभव नाही आलं. पुढचं जे पात्र आहे ज्याची इरावतीजींनी ओळख करून दिलेली आहे ते आहे कर्णाचं. आईनी कमी वयात सूर्याचं आवाहन केलं आणि कर्णाचा जन्म झाला. कर्णाला आईनी पाण्यात सोडून दिलं. तो एका सुपुत्र घरी वाढला. अधिरथ आणि राधा यांनी कर्णाचं पालनपोषण केलं, त्याला वाढवलं. मात्र तो त्यांचा मुलगा नाहीये, त्यांनी त्याला जन्म दिलेला नाहीये, हे त्यांनी कधीही लपवून ठेवलेलं नाही. कर्णाला लहानपणापासून माहीत होतं की आपण राधेचे पुत्र नाही आहोत, आपण अधिरथांचे पुत्र नाही आहोत, आपण सूतपुत्रही नाही आहोत. त्याचं पूर्ण आयुष्य मी कोण हे शोधण्यातच गेलं. त्यांनी कायम क्षत्रियकडे त्याची ओढ होती. शस्त्रस्पर्धा जेव्हा झाली त्यावेळेस त्यांनी त्यात भाग घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला कुलाचा उच्चार करायला सांगण्यात आलं. त्याला त्याच्या कुलाची लाज वाटत नव्हती, मात्र तो क्षत्रिय नव्हता म्हणून त्याला शस्त्रस्पर्धेत उतरू दिलं नाही. ह्या गोष्टीचं शल्य त्याला कायम डाचत राहिलं. दुर्योधनाने त्याला कायम मदत केली, त्याला राजा बनवलं. त्यामुळे कायम त्याच्या उपकाराखाली राहिला, त्याच्या मदतीच्या ओझ्याखाली दबून करणं राहिला. शेवटी ज्यावेळेस कृष्णांनी आणि नंतर कुंतीनी त्याला त्याच्या जीवनाचं रहस्य सांगितलं, ते स्वीकारू तो शकला नाही किंवा ते रहस्य स्वीकारून तो पांडवांकडे नाही जाऊ शकला. कारण तो म्हणलं की माझं सगळं आयुष्य हे दुर्योधनाबरोबर गेलेलं आहे, त्यांनी मला वेळोवेळी मदत केलेली आहे. आज मी ताठ काण्यामुळं जे उभं आहे ते दुर्योधनामुळंच आहे. आणि हे जे युद्ध उभं राहिलेलं आहे हे प्रामुख्याने कर्णाच्या आधारावरच उभं राहिलेलं होतं. जर कर्णाचा आधार नसता तर दुर्योधनाने हा युद्धाचा घाट घातलाच नव्हता, याची जाणीव कर्णाला होती. त्यामुळं जीवनाचं रहस्य कळाल्यानंतर सुद्धा तो आईकडे गेला नाही. मात्र त्याने आईला एक वचन दिलं, काही झालं तरी तुझे 5 पुत्र जिवंत राहतील, मी इतर चौघांना मारणार नाही. जो माझ्या तोडीचा आहे अर्जुन, मी केवळ त्याच्याशी युद्ध करीन आणि त्यालाच मारायचा प्रयत्न करीन. मी अभय देतो, युधिष्ठिर, भीम, नकुल, सहदेव यांना मी जीवनदान देतो किंवा अभय देतो असं त्यांनी सांगितलं. त्यामुळं कर्णाचं संपूर्ण आयुष्य हे मी कोण हे शोधण्यात आणि ते सापडल्यानंतरही त्याचा आनंद न उपभोगण्यातच गेलं. यातलं आणखीन एक जे पात्र आहे जे सगळ्यात महत्त्वाचं आहे पूर्ण महाभारतात ते म्हणजे श्रीकृष्णांचं. श्रीकृष्णांचा जन्मही जेलमध्ये झाला. कंसाच्या जेलमध्ये त्यांनी आईवडिलांना ठेवलेलं होतं. त्याचं जे पालनपोषण आहे ते नंतर गोकुळात झालं. मात्र या पुस्तकात किंवा महाभारताच्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर कृष्ण पूर्ण वाढलेला होता, पराक्रमी होता, शस्त्र आणि अस्त्र विद्येत पारंगत होता. तसंच तो सारथी होता. पूर्ण युद्धात त्याने अर्जुनाचं सारथ्य केलं. नुसतं सारथ्य नाही केलं, तर जेव्हा जेव्हा पांडवांना मदत लागली, कसल्याही प्रकारची गरज भासली, त्यावेळी कृष्ण धावून येत होता. तसंच युद्ध थांबवण्यासाठी त्यांनी सर्वतोपरी प्रयत्न केले. ज्यावेळेस युद्ध होणार होतं त्यावेळेस त्यांनी शिष्टाई म्हणून कौरवांची भेट घेतली आणि त्यांना सांगितलं की अर्ध राज्य नको, निदान 5 गावं द्या, तेवढ्यावर सुद्धा आम्ही समाधान मानू. मात्र दुर्योधनाने उद्धटपणे सांगितलं की सुईच्या टोकावर जेवढी जमीन येते तेवढी सुद्धा मी देणार नाही, 5 गावं ही खूप मोठी गोष्ट आहे. अशा उद्धट उत्तरा स्वीकारून सुद्धा कृष्णांनी तिथून निघून गेले. मात्र त्यांनी कर्णाशी शिष्टाई करायचा प्रयत्न केला. कर्णाला सांगितलं तुझं जीवन रहस्य काय, तू कुंतीचा पुत्र आहेस, तू पांडवांकडे चल, सगळे पांडव तुझा स्वीकार करतील, तू ज्येष्ठ पांडव आहेस, त्यामुळे युद्ध जर झालं आणि आपण जर जिंकलो तर हे राज्य तुला मिळेल, तू राजा होशील, कदाचित द्रौपदी तुझा 6वा पती म्हणून स्वीकार सुद्धा करेल. मात्र हे सांगताना द्रौपदीची किंवा युधिष्ठिराची या गोष्टीला परवानगी होती किंवा नाही हा प्रश्न इरावतीजींनी या पुस्तकात उभा केलेला आहे. कारण युद्ध झाल्यानंतर युधिष्ठिर राजा होणार हे सगळ्यांनीच गृहीत धरलेलं होतं. मग युधिष्ठिर कर्णाला मोठा भाऊ म्हणून स्वीकारणार का, ह्याला युधिष्ठिराची परवानगी होती की नाही ह्याचा कुठेही महाभारतात स्पष्ट उल्लेख नाही आहे. मात्र युधिष्ठिर कृष्णाचं ऐकेल
आणि कर्णाला मोठा भाऊस म्हणून स्वीकारेल हे यात गृहीत धरलेलं होतं, असं इरावतीजी सांगतात. तर असं महाभारताचं वेगळ्या दृष्टिकोनातून बघायला शिकवणारं हे पुस्तक आहे. एका युगाचा अंत ज्यात झाला, यात कृष्णाचं जे कुळ आहे तो शाप मिळाल्यामुळे त्याचा नाश झाला, किंवा सगळ्यांनीच यादवांनीच एकमेकांना मारून आपलं कुळ संपवलं याचाही उल्लेख आहे. त्यातनं कृष्णाला झालेलं जे दुःख आहे त्याचंही यात विवेचन केलेलं आहे. आणि शांतपणे बसून त्याच्यासुद्धा पायाला बाण लागला आणि कृष्णाचं देहावसन झालं किंवा कृष्णाला हे जग सोडावं लागलं, ह्याचाही त्याचा उल्लेख केलेला आहे. तर हे पुस्तक युगांत आहे. ज्यांना वेगळी मतं ऐकायला आवडेल किंवा आपण जे आत्तापर्यंत महाभारत शिकलो त्याच्यापेक्षा वेगळा दृष्टिकोन बघायला ज्यांना आवडेल त्यांनी हे पुस्तक नक्की वाचावं. हे पुस्तक नक्की वाचा. जर तुम्हाला वेगळं मत पाहायचं असेल तर. यातली सगळीच मतं पटतील असं नाही आहे. काही मतं परखड आहेत, काही मतांचा सूर हा टीकेचा आहे. त्यामुळं हे पुस्तक वाचताना प्रत्येक वाचकाने आपल्या सतसत विवेकबुद्धीचा वापर करायचा आहे. तर हे पुस्तक वाचा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपला चॅनल जर सबस्क्राईब केला नसेल तर तो नक्की करा. धन्यवाद.